आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे। दरम्यान ही जी मारहाण झाली त्या बाबतीत तो केवळ कार्यकर्त्यांमधला उद्रेक नव्हता, तर त्यामागे मार्गदर्शन होतं का हा सवाल विचारला जातोय। कारण जेव्हा हा सगळा मारहाणीचा सीन तयार होत होता तेव्हा गोपीचंद पडळकर तिकडे हजर होते। आपण पाहूयात एबीपी माझाच्या कॅमेराने टिपलेली ती दृश्य ज्यातून या सगळ्या घटनेवरती अधिक प्रकाश पडतोय। आपण पाहूया। या दृश्यांमधून हे स्पष्टपणे दिसतं की कशा प्रकारे तिकडे गर्दी येत असताना विधिमंडळाची जी लॉबी आहे तिथे जेव्हा गर्दी जमत होती, जिकडे आव्हाडांचे किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते आणि गोपीचंद पडळकर सुद्धा काही माणसांसमोर होते, तेव्हा गोपीचंद पडळकर आणि त्यांची माणसं तिथे उपस्थित होती। यानंतर आता बघा, नितीन देशमुख जो आव्हाडांचा कार्यकर्ता आणि त्यांची माणसं आहेत, दुसरीकडे गोपीचंद पडळकर आहेत। आता इथे असं काही घडलं का? एकमेकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली का? आव्हान प्रतिआव्हान दिलं घेतलं गेलं का? पण ते काही कल्पना नाहीये। मात्र हे खरं आहे की यानंतर लगेचच हाणामारी सुरू झाली। जितेंद्र आव्हाड नसताना गोपीचंद पडळकर तिकडे होते। आता तिथे काही वेगळ्या गोष्टी घडल्या असतील, जर का कुठल्याही गटाकडून एकमेकांना चिडवण्याजोगं काही बोललं किंवा केलं गेलं असेल तर त्याचा शोध घेतला गेला हवा। अर्थात आजची घटना ही फक्त आजची नाहीये, ती गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या एका सूत्रातून चाललेल्या घटनांचा सगळा घटनाक्रम आहे। त्यासाठी आपल्याला जावं लागेल की मुळात ही सुरुवात कुठून झाली किंवा एकच सुरुवात आहे का या घटनेची। आपण 3 दृश्य पाहणार आहोत आणि आपल्याला कळेल की आजचा स्फोट होण्यामागे अनेक ठिणग्या पडत होत्या। पाहूया। मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र वो दाखवूया की एक्सेल आहे। अरे एक्सेल ये ना तो ना ये आपण आता या 3 दृश्यांना 3 विंडो मध्ये पाहताय। पहिली घटना घडली आहे ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर बोलत असताना मागून जातायत जितेंद्र आव्हाड। ते म्हणतायत मंगळसूत्र चोराचा, ज्याचा संबंध सोशल मीडियावर लावला जातोय गोपीचंद पडळकरांशी। काल घटना घडली ज्यामध्ये आव्हाड पडळकरांची एकमेकांना बाचाबाची झाली। गाडी लावण्याचा मुद्दा होता, गाडी पार्क करण्याचा मुद्दा होता आणि त्यामध्ये गोपीचंद पडळकर सुद्धा काही बोलून गेले। आणि यानंतर आज आपण पाहतोय आव्हाड पडळकरांचे कार्यकर्ते भिडले। हे सगळं चाललेलं विधिमंडळात। विधिमंडळाचं काम एक आहे, विधिमंडळामध्ये ही भाषा वापरली जावी का? कॅज्युअल घोषणा किंवा तुम्ही रस्त्यावर देणाऱ्या घोषणा या विधिमंडळाच्या परिसरात दिल्या जाव्यात का? याचा कोड ऑफ कंडक्ट कोण ठरवणार, कोण त्याला पाळणार हा प्रश्न आहे। आणि या पार्श्वभूमीवर आपण पुढे चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे 0 आवरला आपण आजच्या विषयावरती आलेल्या काही प्रतिक्रिया निवडक बघूयात आणि त्यानंतर मान्यवर पाहुण्यांकडे जाऊयात। त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटर